माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मैदानो जरांगे पाटलांनी कालच्या दिवशी आझाद मैदानावर आपलं आंदोलन संपवलेलं आहे आणि अखेर घोषणा केलेली आहे की सरकारने आपल्या सगळ्याच मागण्या मान्य केलेल्या। मराठा समाजाचा विजय झालाय आणि सर्वांनी उत्सव साजरा करायला आता काही हरकत नाही आणि गुलाल सुद्धा उधळलेला आहे। एका जीआरच्या भरोश्यावर जो उत्सव साजरा होताना मी पाहतोय त्याला बघून असं वाटतंय की त्या एका जीआरने सरकारने जणू काही असं त्यांना सांगून टाकलंय की मराठा समाजात आता काही गरिबी उरणारच नाही। असा चमत्कार होईल की सर्व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, सर्व युवकांना विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती मिळतील। पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला म्हणजे मराठा समाजातही, ओबीसी वर्गातही आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही एक विचित्र गोंधळ माजलेला पाहायला मिळतोय। लोकांना कळत नाहीये की देवेंद्र फडणवीसांनी नेमका हा कोणत्या प्रकारचा न्याय केलाय। त्यांच्या सरकारमधले मंत्री असलेले छगन भुजबळांनी म्हटले की हा जीआर ओबीसींच्या विरोधात आहे आणि याला मी कोर्टात चॅलेंज करणार आहे। वकिलांसोबत माझी चर्चा सुरू आहे। ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके ज्यांना माध्यमांनीच मोठं केलंय त्यांनी सुद्धा आंदोलन आम्ही उभं करणार अशी घोषणा केली आणि लवकरच ओबीसींचं आंदोलन तुम्हाला रस्त्यावर दिसेल अशी सरकारला एक धमकीच देऊन टाकलेली। त्याच वेळी दुसऱ्या बाजूला ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणतात की या जीआरमुळे ओबीसी वर्गाला काही नुकसान पोहोचणार नाहीये। पण दोन गटांमध्ये मतभेद आहे हे मात्र नक्की आहे आणि लोक प्रश्न विचारतात की नेमकं हरलं कोण आणि जिंकलं कोण। इतकं संभ्रम असूनही एक गोष्ट मात्र पक्की आहे आणि मी तुम्हाला समजावलेलंच आहे की यात जरांगे पाटलांचा गेम हा झालेलाच आहे आणि एक जीआर काढून अनेक लक्ष देवेंद्र फडणवीसांनी साधलेले। मराठी माध्यमांनी ज्या प्रकारे मराठा वादळ किंवा भगवा वादळ म्हणून या आंदोलनाला आपल्या समोर ठेवलं त्यापेक्षा फार वेगळं चित्र आहे या आंदोलनाचं। एकतर हे आंदोलन प्रमुखता मराठवाड्यातूनच उगम पावलेलं, कारण मराठवाड्यातच आरक्षणाची प्रमुखता गरज आहे। मराठवाडा एकतर दुष्काळी भाग आहे आणि त्या शेती संबंधित अनेक वर्षांपासून तिथे समस्या राहिलेल्या आहेत। एकतर पाऊस नाही आणि पाऊस पडलाच तर तो इतका पडतो की शेती होणं अवघड होऊन जातं। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तिथले मराठा असतील किंवा सगळ्याच जातीची लोक जीवन त्यांचं अवघड झालेलं आहे। मराठा समाज जेव्हा इतर जातीतल्या लोकांना पाहतो की ते लोक ओबीसीचं आरक्षण वापरून आपल्या मुलांपेक्षा लवकर ॲडमिशन घेतात किंवा त्यांना लवकर नोकरी लागते, त्यानंतर त्यांच्या मनात ही इच्छा होणे स्वाभाविक आहे की हे आरक्षण आपल्यालाही मिळावं आणि यातूनच आरक्षणाची ही आग मराठवाड्यातून आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यातल्या बहुतेक युवकांना हा गैरसमज झालाय की आरक्षण मिळालं तर काहीतरी चमत्कार होईल, आपलं जीवन बदलून जाईल आणि नोकरी किंवा शिक्षणात सवलत आपल्याला सरकारद्वारे लगेच उपलब्ध करून दिली जाईल। माझ्या व्हिडिओजमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीवर असा गैरसमज पसरतो तेव्हा त्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी तो व्यक्ती तयार होत नसतो आणि त्याच गैरसमजातून जरांगे पाटलांसारखे नेते हे समोर येतात जे की लोकांना खोटे स्वप्न दाखवून आरक्षण मिळालं तर तुमचं जीवन मी उद्धार करून टाकेन, त्यामुळे मला तुम्ही समर्थन द्या यातून आंदोलन उभं करतात। आणि जेव्हा अशा नेत्यांचं आंदोलन उभं होतं आणि माध्यमं याला प्रतिसाद द्यायला सुरू करतात तेव्हा प्रस्थापित नेते त्याचा उपयोग करून आपला नरेटिव्ह राबवण्याचा प्रयत्न करतात आणि असंच जरांगेंच्या बाबतीतही झालं। प्रस्थापित मराठा नेत्यांनी जरांगे पाटलांना आपल्या हाती घेतलं आणि त्यांच्याद्वारे ही मागणी उठवायला सुरुवात केली की मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या, कारण त्यात त्यांचा डाव लपलेला हा होता की आपल्याला राजकीय आरक्षण हवंय। देवेंद्र फडणवीसांनी शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी मराठा समाजाला एसईबीसीचं आरक्षण दिलं होतं जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टमध्ये पडलं, कारण मराठा समाजाचं आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या आकलन होत असताना ते फक्त मराठवाड्यातच होत नाही। जर तुम्ही आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिलंय तर संपूर्ण समाजाचंच आकलन होतं। जर मराठवाड्यातल्या मराठ्यांचं आकलन केलं असतं तर कदाचित वेगळी परिस्थिती आपल्याला समोर येताना दिसली असती। हे आरक्षण पडल्यानंतरही एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा पुन्हा एकदा एसईबीसी आरक्षण एक वेगळी समिती स्थापन करून देण्यात आलं होतं। त्यावरही सध्या कोर्टात केस सुरू आहे, पण कोर्टाने अद्यापही त्या आरक्षणाला रद्द केलेलं नाही। त्यामुळे एसईबीसीचं आरक्षण वापरून मराठा विद्यार्थी आणि युवक नोकरी आणि शिक्षणामध्ये लाभ घेऊ शकतात। आणि हे आरक्षण समजा कोर्टातून पडलं तरीही ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांसाठी आहेच। जो डेटा मी तुमच्यासमोर ठेवलाय की यापूर्वी ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठ्यांसाठी किती फायद्याचं होतं, ज्यात आज मुस्लिम जास्त फायदा उचलताना दिसतायत। आणि राहिली गोष्ट कुणबी नोंदींची तर त्याबद्दल सरकारने आपली भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलेली आहे।
फडणवीस सुद्धा हे अनेकदा म्हणाले की ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आम्हाला मिळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काहीच सरकारला अडचण नाही आहे. पण जरांगे पाटील अचानक उठले आणि त्यांनी ओबीसी अंतर्गतच मला सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि ते सरकारला द्यावंच लागेल, नाहीतर सरकार उलथवून लावेल अशी धमकी त्यांनी दिली होती. ज्यावरून लोकांना कळायला लागलं की ओबीसी आरक्षणाची मागणी फक्त राजकीय आरक्षण उपभोगण्यासाठीच काही नेत्यांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील मागतायत. आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी जेव्हा ते मुंबईत आले आणि आझाद मैदानावर त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं, तेही गणेश उत्सवाच्या गर्दीच्या काळात. एकतर सरकारने न्यायालयाने परवानगी न देऊनही त्यांना आझाद मैदानावर येण्यासाठी अनुमती देऊन टाकली. त्यानंतर जो घटनाक्रम घडला त्याबद्दल मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अगदी सर्व काही समजावून सांगितलेलं. जी हुल्लडबाजी झाली, त्यानंतर सरकारचं कोर्टामध्ये जाणं, कोर्टाने सरकारला जरांगे पाटलांनाही टीकेचे स्वर सुनावणं, त्यावर सरकारचे कारवाईसाठी हात खुले होणं आणि जरांगे पाटलांवर सरकारने दबाव आणणं. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच आम्ही आरक्षण देऊ शकतो आणि ही मागणी मान्य नसेल तर दुसऱ्या दिवशी तुमच्यावर आझाद मैदानावर बाहेर निघण्यासाठी कारवाई आम्हाला करावीच लागेल. आणि हे सर्व जरांगे पाटलांसमोर स्पष्ट झाल्यानंतरच त्यांनी सरकारसमोर जी मागणी ठेवली होती ती मागणी विसरून जे सरकार देतंय ते घेऊन नीटपणे मार्ग मोकळा करून टाकला. आणि सरकारनेही लगेच GR काढून जरांगे पाटलांच्या मागण्या आम्हाला मान्य असल्याचं सांगून टाकलं. आणि त्यातून जरांगे पाटलांना आपण जिंकलो हे चित्र रंगवण्यासाठी मुभा मिळाली. हा GR काढून देवेंद्र फडणवीसांनी जे सगळ्यात पहिलं लक्ष्य साध्य केलं असेल ते हे आहे की जरांगे पाटलांना आता कधीच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करता येणार नाही, त्यांना शिव्याही देता येणार नाही. कारण GR मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः हे कबूल केलं आहे. त्या व्यासपीठावर सगळे मंत्री असताना म्हणले की तुमचं आमचं वैर संपलं. ज्या मागण्या होत्या त्या मागण्या, सर्व मागण्या, कुठलीही मागणी न सोडून सरकारने मान्य केलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे डाव खेळून ओबीसी अंतर्गत सरसकट मराठा समाजाला आरक्षण न देऊनही जरांगे पाटलांनी जे कबूल केलं आहे की माझ्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, त्यातून एकतर जरांगे पाटलांसाठी मार्ग मोकळा केलाच आहे आणि त्यांना सरकारवर आता कोणतीही टीका करता येणार नाहीच आहे. पण त्यातही मराठा युवकांसाठी एक मोठं काम देवेंद्र फडणवीसांनी करून टाकलं. कारण ओबीसी अंतर्गत जर सरसकट सर्व मराठा समाजाला जर तुम्ही समाविष्ट केलं असतं, ज्या मराठा विद्यार्थ्यांना SEBCचं किंवा ते आरक्षण रद्द झालं असतं तर EWSचं लाभ घेता आला नसता. आणि 374 जातींसोबत एक जागा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावं लागलं असतं. आणि तेही केल्यावर जागा मिळेलच याची कोणीच हमी देऊ शकत नाही. कारण 374 जाती आहेत, इतकी जास्त स्पर्धा वाढली आहे की मराठा समाज जर ओबीसीमध्ये गेला असता तर सगळ्यात जास्त नुकसान मराठा विद्यार्थ्यांनाच झालं असतं. आणि ओबीसीमध्ये न घालून SEBCचं आरक्षण अजूनही देवेंद्र फडणवीसांनी गरजू मराठा विद्यार्थ्यांसाठी मोकळं सोडलेलं आहे. थोडक्यात जरांगे पाटील आणि सरकारमध्ये ही डील झाली की तुम्ही आमची आबरू राखा, आम्ही तुमची राखतो. आपल्या दोघांचीही प्रतिमा जनतामध्ये कायम राहील, दोघांनाही अपमान सहन करावा लागणार नाही. दुसरं लक्ष हा GR काढून देवेंद्र फडणवीसांनी साध्य केलं ते ओबीसी समाजाच्या आरक्षणालाही कोणतीही ठेस त्यांनी लागू नाही दिली. कारण ओबीसींचे नेतेही आज एकाही शब्दाने असं बोलू शकत नाहीत की मराठ्यांना सरसकट देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देऊन टाकलं. कारण ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देणं भागच आहे आणि त्यात कोणताही नेता आक्षेप घेऊच शकत नाहीये. हे करून विरोधी नेत्यांच्या मनसुब्यावर देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे पाणी फेरलेलं आहे. आणि ज्या अराजकतेची अपेक्षा हे सगळे नेते करत होते ती घडलीच नाही. कारण शरद पवार आणि त्यांच्या गटाचं नियोजन हे होतं की कुठलीही परिस्थिती असो, मराठ्यांची मागणी मान्य हो किंवा न हो, आपणच जिंकणार आहोत. ती मान्य झाली तर ओबीसी नाराज आणि नाही झाली तर मराठे नाराज. देवेंद्र फडणवीसांचा गेम तर आपण करणारच आहे असं यांचं नियोजन होतं. पण फडणवीसांनी शब्दांची रचना करून एक असा GR काढलाय की ज्याने दोन्ही समाजांमध्ये, ओबीसी वर्गातही आणि मराठा समाजातही देवेंद्र फडणवीसांचा आज जयघोष होताना दिसतोय. स्वतः जरांगे पाटीलच म्हणाले की आमच्यात आणि तुमच्यात आता काही वैर राहिलेलंच नाही. म्हणजे तेही म्हणतात की या आरक्षणाचं श्रेय पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांनाच जात आहे. यावरून शरद पवारांनी जी मंडल यात्रा सुरू केली होती ती पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यावर पूर्ण विराम लागलेला आहे. या GRद्वारे तिसरं लक्ष जे फडणवीसांनी साध्य केलं ते हे की सरकारमध्ये जे गद्दार लपलेत त्यांचा चेहरा आज उघड झालेला आहे. जनतेला कळालंय की सरकारमध्ये राहून सरकारसाठी अडचणी निर्माण करण्यासाठी आंदोलन दरम्यान कोण कोण प्रयत्न करत होतं. चौथा लक्ष हा की GR स्वतः फडणवीस देण्यासाठी त्या व्यासपीठावर उपलब्ध न राहून
त्यांनी जरांगेंना हे दाखवून दिलं की तुम्हाला मी कवडीचीही किंमत देत नाही. जरांगेंनी स्वतः हे बोललेलं होतं की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जर GR देताना उपस्थित असते तर अजून जास्त आनंद झाला असता. पण फडणवीसांनी हे सांगितलं की GR देणं किंवा जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांच्यासाठी इतकं महत्त्वाचं नाही आहे. उपसमितीला पाठवूनच त्यांनी हे सगळं निपटवून टाकलं. याबद्दल एक चांगलं उदाहरण माझ्याकडे की पुण्याच्या सिंहगड रोडवर जे उड्डाणपुलाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी आत्ता 1 दिवसापूर्वीच केलं आहे, ते तयार होऊन 3 आठवडे झालेले होते. पण मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही म्हणून ते बंद ठेवलं होतं. विचार करा की एक उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री येतात, पण तितका मोठा मराठा समाजासाठी निर्णय होतो, GR निघतो, ते देण्यासाठी शिंदेंप्रमाणे देवेंद्र फडणवीस गेले नाहीत. यावरून हाच संदेश होता की मी त्यांना इतकं महत्त्व देत नाही की माझी उपस्थिती तिथे असली पाहिजे. आणि 5वं लक्ष्य जे साध्य केलं ते असं की समजा हे GR जर कोर्टात टिकलं नाही तर अगोदरच त्यांनी याचं सगळं श्रेय उपसमितीला दिलेलंच आहे. म्हणजे यावरून तुम्हाला कळालं पाहिजे की समजा GR रद्द झाला तर याचं सर्व जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्या उपसमितीतल्या लोकांवरच जाणार आहे. देवेंद्र फडणवीस बोलून मोकळे होतील की आम्ही तर निर्णय घेतला होता, GR कोर्टात टिकला नाही. म्हणजे जरांगे पाटील, कोर्ट आणि उपसमिती यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपलं प्रकरण सांभाळून घ्यावं. देवेंद्र फडणवीस आपले हात वरती करू शकतात कारण हा एक GR त्यांनी काढला आहे ज्यावरून जरांगे पाटलांनी कबूल केलं आहे की आपल्या सगळ्याच मागण्या सरकारने मान्य केलं आहे, ते ज्या की कोर्टामध्ये टिकल्या नाहीत. जी कोर्टाची आणि तुमची जबाबदारी यात देवेंद्र फडणवीसांचा कुठेही रोल येत नाही असं ते म्हणू शकतात. आता भविष्यातच आपल्याला कळेल की हा GR टिकणार आहे की नाही आणि जरांगे पाटलांचं पर्व संपलंय का नाही. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.